नमस्कार, मी मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. स्वयंपाक करताना आपण रोज कितीतरी गोष्टी सांभाळतो ना. वेळ, बजेट, घरच्यांची आवड आणि तरीही कधी-कधी थोडंसं आमटी म्हणा, वरण म्हणा उरतंच आणि फेकूनही द्यावंसं वाटत नाही आणि पुन्हा तेच वाढवावी पण वाटत नाही. असंच झालं माझ्या बाबतीत. सकाळी टोमॅटोची आमटी केली. त्यात टोमॅटो ते छान आमटी झाली होती. आणि शिल्लक राहिलं मग रात्री परत ते वाढू वाटत नाही आपल्याला. आता म्हणलं काय करायचं? तर मग मी काय केलं, त्याचं छानपैकी असं कमी वेळात, कमी साहित्यात असं छान थालीपीठ केलं. ज्वारीचं पीठ घेतले, गव्हाचं पीठ, बेसन पीठ घेतलं. भरपूर असा कांदा बारीक चिरून टाकलेला. थालीपीठला छान चव येते त्याने. मीठ घेतले, लाल तिखट घेतले, काश्मीरी लाल तिखट घेतले, लसूण, धने जिरे पूड, हळद आणि कोथिंबीर घेतली. असं छान मीठ ते टाकून आणि राहिलेली आमटी त्यात टाकली. कदाचित माझ्या मैत्रिणी असं करतही असतील, पण म्हणलं चला हा व्हिडिओ करूनच दाखवावा, की छान असं मस्त असं थालीपीठ झालं होतं, म्हणून म्हणलं व्हिडिओ करूनच दाखवावा. आता हे सर्व मिक्स करून मी घेतले. त्याच्यावरचं पाणी आमटीचं ते होतं ते टाकून नाही दिलं मी. तेच परत पाणी मी ते थालीपीठला लावणार आहे. छान असं मळून घेतलेले. धने जिरे भरपूर टाकले होते. तुम्ही हिंगही टाकू शकता. आणि आता मी थालीपीठ करायला घेतलेले आहे. छान असे थालीपीठ मी थापून घ्यायला लागले. तुम्ही ओल्या ह्याच्यावर पण म्हणजे कपडा घेऊन आपण त्याच्यावरही थापू शकतो. पण मी पोळपाटावरच असं डायरेक्ट थापून घेतले आणि त्याच्या असे छान वेज ते पाडून घेतले, जेणेकरून तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये जाऊन खालची बाजू पण छान तेलाबरोबर परतून निघावी तेलात, म्हणून छान असं करून घेतले वेज ते. आणि तवा गरम करायला ठेवलाच होता. छान तवा गरम झालेला आहे. आता मी टाकून घेतलं आणि जे वरचं पाणी राहिलं होतं तेही मी त्याला आपण भाकरीला लावतो तसं तेच लावून घेतलेलं आहे. असं छान लावून घेतलं. थालीपीठला तेल जरा जास्तच टाकायचं, कारण त्याच्याशिवाय ते छान खमंग असं खरपूस असं भाजलं जात नाही. त्यामुळे भरपूर तेल टाका. इतकं मस्त झालं होतं हे थालीपीठ की तुम्हीही करून पहा. म्हणजे काय होतं, आपल्यालाही वाईट वाटत नाही की बाबा राहिलंय ते वाटोळं होईल म्हणून. असं उन्हाळा स्पेशल मी लाल मिरचीचा ठेचा आणि कच्च्या कांद्याची चटणी अशा 2 रेसिपी टाकलेल्या आहेत. त्याही तुम्हाला नक्की आवडतील. ते व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडले असेल तर माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि करून पहा. धन्यवाद.